नमस्कार मित्रांनो, मी ऋषी मोठे ॲग्री सरकारच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांना कापूस पिकात तणनाशक फवारायचे, पण सर्वच शेतकऱ्यांना ही गोष्ट खर्चिक आहे आणि खरंच ही सर्वजणांना परवडणार नाही. तर त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक उपाय आहे आपल्याजवळ, की त्यांनी कशा प्रकारे कमी खर्चात हे असे गोदरेज कंपनीज हिटवीड मॅक्स जवळपास 3200 रुपयाला एक करलाय. मोठ्या डीलरकडे घेतला सुद्धा हा रेट भेटलाय. टार्गा सुपर पण सुद्धा मित्रांनो 800 रुपयाला आहे. पण एवढ्या मागचे औषधं वापरणं बऱ्याच शेतकऱ्यांना परवडत नाही आणि काही शेतकऱ्यांचं तण पण कमी असते किंवा काही शेतकऱ्यांचं भरपूर प्रमाणात तण आहे, हे सुद्धा काही त्याला रिझल्ट आणू शकत नाही. कापसाचा दिवस जास्त झाले तर किंवा कापसाचं झाड तर लहान आहे तण तले उगून आले, त्या शेतकऱ्यांसाठी एकदम सोपा आणि कमी खर्चात म्हणजे 30 रुपये तुम्हाला खर्च आहे प्रति पंपाला. रिझल्ट मात्र ह्यांच्यापेक्षा डबल आणि पुन्हा ते तण त्या प्लॉट मध्ये येणार नाही. दुसरं पीक जरी घेतलं तरी येणार नाही. तर काय करायचं मित्रांनो, तुम्हाला ग्लायफोसेट 41% हे तुम्हाला राऊंडअप असलेलं औषध आणायचे. आता काही शेतकरी म्हणतात राऊंडअप कापसामध्ये फवारतात काय, नवीन शेती करायलात काय, आम्हाला येड्यात काढालात काय. तुम्हाला येड्यात काढत नाही शेतकऱ्यांनो, मी कमी खर्चातच शेती कशी करायची आणि काही प्रयोग केले तर त्याच्यावर सुद्धा रिझल्ट आलेला आहे आणि हा बेस्ट रिझल्ट आलेला आहे. आता तुम्हाला दाखवतो काय करायचं. तर तुम्हाला घ्यायचं मित्रांनो राऊंडअप 100 ml वापरायचे प्रति पंपाला. आणि काय करायचं मित्रांनो, मार्केटमध्ये ग्लास येतात, प्लॅस्टिकचे ग्लास येतात, तुम्ही असे कुठं पण तुम्हाला किराणा दुकानात भेटून जाईल. त्याच्यामध्ये अशी मोठी साईज असलेली घ्यायची, म्हणजे समोर साईडला रुंद, आणि तो ग्लास घ्यायचा आहे आणि कापसाचं झाड पूर्ण असं घ्यायचं याच्यामध्ये. आणि हे बघा, हे कापसाचं झाड याच्या अंडर ठेवायचे आणि हा ग्लास एकदा वापरल्यानंतर डबल वापरायचा नाही. दुसऱ्यासाठी नवीन वापरायचं. आता घेतल्यानंतर राऊंडअप साठी तुम्ही ह्याच्यावर कापसाचं तणनाशक फवारणार, तर तुमचा स्प्रे जरी इथं बाजूला बसला तरी त्याच्या बाजूला एक असं तुम्ही झाड लावून अजून एक ग्लास लावायचा. असे सर्व ग्लास लावायचे मित्रांनो. इथं परत काय इथं लावलं आपण याच्यामध्ये झाड, आणि एवढ्या स्थितीमध्ये ह्याच्यापेक्षा थोडी जास्त स्थिती असली तरी चालून जाईल. आणि याच्यावर तणनाशक वापरायचे. नंबर 1 रिझल्ट तुम्हाला राऊंडअपचा येऊन जाईल. कुणी काही जरी म्हणलं तरी काही ऐकायचं नाही. मी स्वतः केलेलं आहे आणि त्यावेळेस रिझल्ट आपल्याला आलेला आहे. ह्याच्यापेक्षा मजूर लागत नाही तर पैसे पण बचत व्हायला लागली. 300 रुपयाला तुम्हाला 1 लिटरची बॉटल भेटून जाईल राऊंडअपची. असं घ्यायचं मित्रांनो, वापरायचं. आता तो ग्लास कधी कधी वाऱ्याने उडून जातो, त्याला सुद्धा दुसरा एक उपाय सांगतो मित्रांनो. काय करायचंय, ग्लास थोडासा वाला करायचा आहे. हा ग्लास थोडासा वाला करायचा आहे, ह्याच्यामध्ये हा चिक्कल घ्यायचा, असा टाकायचा आणि बुडाला ते चिक्कल झाल्यानंतर ह्याचं वेट राहून जातं. बरोबर हा ग्लास आता इथं असा स्टे होतो, किंवा तुम्ही त्याला साईडने अशी थोडीशी माती लावू शकतात. कुठं ग्लासला काही होत नाही, बेस्ट रिझल्ट येऊन जातो. कमी खर्चामध्ये तणनाशक आहे. तुम्हाला जर ह्याच्याबद्दल काही शंका आली किंवा अजून काय नुकसान झालं, वारं वापरलं, काय नाही, चार्जिंगचा पंप वापरायचा मित्रांनो. आणि असं जरी नोजल वापरलं तुम्ही तरी सुद्धा जमतं. पण जर तुम्हाला असे ग्लास वापरून जर तणनाशक फवारायचे तर ह्याला तुम्ही दुसरं एक नोजल भेटतं, फ्लॅट नोजल, फक्त जेवढ्या पुरतं स्प्रे करतो तेवढ्या पुरताच वापरायचं. त्यामुळे कमी खर्चामध्ये होईल तुम्हाला. एवढे महागडे औषधं 3200 रुपये तुम्हाला घालण्याची गरज नाही. टार्गा सुपर असेल हे सुद्धा वापरायची गरज नाही. आणि ग्लायसोफेट वापरताना मित्रांनो तुम्हाला स्टिकरची गरज नाही, काय नाही. नंबर 1 रिझल्ट येऊन जातं. त्याच्यासोबत कॉम्बिनेशन मिक्स करायची गरज नाही. त्याला कसलं वातावरण असू, तुमचं खराब असू द्या, ढगाळ असू द्या, फक्त पाऊस नाही पाहिजे. नंबर 1 रिझल्ट तुम्हाला हा सुद्धा कमी पैशामध्ये देऊन जातो. काही शेतकऱ्यांना बघू शकतात, आपण कापसामध्ये हा प्रयोग केलाय. कापसावर आपण असे ग्लास झाकलेत, त्याच्यावर आपण तणनाशक वापरतो आणि रिझल्ट तुम्ही बघू शकतात कमी खर्चामध्ये. हा मी तुम्हाला प्रयोग दाखवा लागलोय. एक 4 ग्लासापुरतं आपण ठेवले, त्याच्यामुळे तुम्हाला कळून जाईल की कमी खर्चामध्ये सुद्धा पण तुम्ही कापसामध्ये तण नियंत्रण करू शकतात. जास्त काही मजुराची गरज नाही वगैरे काही नाही. बंद करा. याच्यामध्ये आपण पाणी मिक्स केलेलं, सध्या तणनाशक नाही फवारत, पण शेतकऱ्याला मी सांगायला प्रयोग तुम्ही असा करू शकतात, असे ग्लास हातरून. पण ही जरा किचकट प्रोसेस आहे, पण तुम्ही जर दमानी केली तर ह्याला सुद्धा होऊ शकते. म्हणजे 2 मजूर लागतील, तुम्ही स्वतः एक लागताना नाही आणि एक जण फवारणार. तर ग्लास वगैरे ठेवायचे बाजूच्या जवळपास 4 काकऱ्यापर्यंत ग्लास ठेवायचे, इकडे इकडे वाऱ्याने तणनाशक उडून जाऊ नये, आणि हवा नसताना फवारायची. जबरदस्त रिझल्ट येऊन जातो. तुम्ही बघू शकता राऊंडअप आहे, तिथं आपण टार्गा सुपर सगळं आणणार. ह्या वर्षी आपण प्रयोग करणार आहे की दोन्ही पैकी कोणचं बेस्ट राहील, कोणचं कमी पैशात आणि जास्त दिवस प्रभावावर राहील. त्याला अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा. माझा नंबर मी दिलेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये चॅनलच्या, तिथं जाऊन तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता वैयक्तिक. व्हिडिओ नक्की आवडला असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.